विमानापासून एअरपोर्टच्या इमारतीपर्यंत इतर प्रवाशाप्रमाणे ती उन्हातून चालत आली. विमानाच्या शिडीवर पाऊल टाकताच मुंबईच्या हवेने आपलं व्यक्तिमत्व दाखवलं. एअर हॉस्टेसने आपके जानकारी के लिए असं पुकारत बाहेर का तापमान सेल्सिअसच्या हिशोबात सांगितलं होतं. तिचं गणिती काम संपलं होतं. त्यासाठी तिला अशाच गणिती आकड्यात मांडता येणारा पगार मिळतो. कुणाला किती उकडेल किंवा त्या हवामानाचा उपद्रव होईल हे गणिताने सिद्ध होतं का? ह्याही हवेत संपूर्ण सुटात वावरणारे महाभाग असतात आणि गंजी फ्रॉकशिवाय तलम बुशर्ट घालणारे पारदर्शक लक्ष्मीपुत्रही असतात. एअरपोर्टच्या लॉबीत पाय ठेवताच समोरचा काचेचा दरवाजा आपोआप उघडला आणि तिने वातानुकूलित पॅसेजमध्ये पाऊल टाकलं. ती सुकावली आणि थबकली. रमणचा पत्ता नव्हता. अनेकांचे नातेवाईक आपापल्या पाहुण्यांसाठी आले होते. आनंदून जात होते, हातात हात घेत होते, क्वचित कुणी मिठाई मारीत होते. आलिंगनासाठी रमणसुद्धा हात पसरून भेटीसाठी वेडाखुळा झाला असेल अशी अपेक्षा. पण तो आलाच नव्हता. वातानुकूलित हॉलमध्येही तिला घाम फुटला. यांत्रिकतेने चालत राहण्याशिवाय उपाय नव्हता. ती चालत राहिली. सगळ्या प्रवाशांबरोबर उजव्या बाजूने प्रतीक्षालयात गेली. समोरच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर तांबड्या रंगात ती ज्या फ्लाईटने आली होती त्याचा नंबर झळकला. याचा अर्थ आता आपलं सामान येणार हा असावा, कारण तिच्याबरोबर आलेली माणसं पुढे सरसावली. कन्व्हेअर बेल्टचा अजगरासारखा पट्टा फिरू लागला. वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या बॅगा पट्ट्यांबरोबर सरकू लागल्या. स्वतःचं सामान प्रत्येकालाच इतरांच्या अगोदर हवं होतं. माणसं धावत होती, पुढे घुसत होती, क्वचित कुणाला दूर लोटत होती. अंगावरच्या कपड्यांप्रमाणे तरी माणसाने किमान डिसेंटली वागावं, पण नाही. आतला माणूस प्रकट होतोच. आपण काय करावं? रमण येवो अथवा न येवो, बॅग तर ताब्यात घ्यायलाच हवी. पट्ट्यावरची बॅग तिने काढून घेतली आणि शक्यतो गर्दी टाळून ती एका बाजूला उभी राहिली. आपण एकट्या आहोत, मुंबईत प्रथमच येत आहोत आणि त्याहीपेक्षा खूप घाबरलो आहोत हे कुणालाही कळता कामा नये. ह्यासाठीच एअरपोर्टवरच्या कोणत्याही हालचाली नवशिक्या माणसाच्या वाटणार नाहीत याची ती काळजी घेत होती. वाट पाहण्यात देखील तणावरहित सहजता आणण्याचा तिचा खटाटोप चालला होता. पण शेवटी काळाने तिचा पराभव केला. तिची सहजता कमी होत चालली. तिची नजर जास्त जास्त भिरभरू लागली. तो कोणत्याही दिशेने येईल असं वाटता वाटता तो आता येईल की नाही ह्या भीतीने ती व्याकुळ झाली. रमण खरोखरच आला नाही तर? छे, तो यायलाच हवा, पण निव्वळ यायलाच हवा असा मनाशी आक्रोश करून तो येणार नाही. त्याप्रमाणे तो आला नाही तर? वाट पाहण्याची शक्ती काळ हिरावून घेतो. ती घाबरली. तिचे डोळे डबडबून आले. एअरपोर्ट, माणसं, बाहेर धावणाऱ्या टॅक्सीज, सगळं अंधुक दिसायला लागलं. वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्या एकदम नळाखाली धरल्यावर जे संमिश्र पाणी वाहू लागेल त्याप्रमाणे वाहणाऱ्या अश्रूंनी आसमंतातले सगळे रंग धारण केले.
त्या अनेक रंगांपैकी एक रंग तिच्यासमोर उभं राहून तिला विचारत होता, आर यू वेटिंग फॉर समबडी? सोनालीचं तिच्याकडे बारीक लक्ष होतं. पहिल्यापासून. सराईतपणाचा तिने किती बहाणा केला तरी तिच्या नजरेतला ससा लपलेला नव्हता. सोनालीने ते टिपला होता. आज खरं तर एअरपोर्टवर येण्याचं मुळीच कारण नव्हतं. पण सहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं काम संपून सोनाली निघाली आणि यांत्रिकतेने ती सांताक्रूझ विमानतळावर कशी आली, का आली हे तिला कळलंही नाही. गोव्याहून येणाऱ्या फ्लाईटवर कॅप्टन वैद्य आहे हे समजलं म्हणून सोनाली कॅप्टनसाठी थांबली. चाळा म्हणून पॅसेंजरकडे पाहत राहिली. त्यापूर्वी मूव्हमेंट कंट्रोलकडे तिने कॅप्टन वैद्यांसाठी निरोप ठेवला. सोनालीचं लक्ष तिच्याकडे आपोआप गेलं. त्या अनामिकतेच्या सौंदर्याने ती भारावून गेली. कोण सरदार हिचा भरतार? हा लोकशाहीर राम जोशीप्रमाणे सोनालीला प्रश्न पडला. नंतर ती कोणाची तरी वाट पाहत आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही. इतक्या रूपवान मुलीला वाट पाहण्याच्या यातना देणारी व्यक्ती कोण असेल ह्या अनावश्यक कुतूहलाने सोनाली थांबली. तिला कुणीही न्यायला आलेलं नाही हे तिनं ओळखलं. ती जेव्हा कावरीबावरी झाली तेव्हा सोनाली पुढे झाली. सगळ्या रंगांची तिच्या अश्रूत रंगपंचमी झाली. तेव्हा सोनालीने तिला विचारलं, आर यू वेटिंग फॉर समबडी? तिच्या गडबडलेल्या चेहऱ्यावरून तिला आपला प्रश्न समजला नाही हे सोनालीने ओळखलं. मग तिने सरळ मराठीत विचारलं, तू कुणाची तरी वाट पाहत आहेस का? तिने मानेनेच होकार दिला. कुणाची? रमणची. रमण कोण? माझा मित्र. राहतो कुठे? मला माहीत नाही. मी तुला कुठे सोडू का? कुठं सोडणार? कुणाही नातेवाईकाकडे? इथं कुणीही नाहीत. ओळखीपाळखीची कुणीच नाहीत. क्षणभर विचार करीत सोनाली म्हणाली, माझ्याबरोबर चल. तिने चमकून सोनालीकडे पाहिलं. आजची रात्र राहा. उद्यापासून रमणचा शोध घेऊ. तरी ती उभीच राहिली. मुंबईत पहिल्यांदा आलीस? हो. मग चल. सोनाली चालायला लागली. तिच्या मागोमाग जाण्याशिवाय दुसरं गत्यंतर नव्हतं. एअरपोर्टच्या बाहेर पार्किंग लॉटमध्ये सोनालीची गाडी उभी होती. सोनाली एवढी बडी असेल याची तिला कल्पना असायचं कारण नव्हतं. रमण न्यायला आला नाही ह्याच धक्क्यातून ती अद्यापि सावरली नव्हती. ह्या परिस्थितीत जो आधार मिळेल तो जवळचा होता. गाडी सुरू करता करता सोनालीने विचारलं, तुझं नाव? चित्राली. तुझ्या माझ्या नावात एका अक्षराचं साम्य आहे. मी सोनाली. ली कॉमन. ती हसली. पण हसता हसता तिचे डोळे भरून आले. तिच्या हातावर थोपटत सोनाली म्हणाली, रडायचं नाही. घाबरायचं तर मुळीच नाही. घाबरणाऱ्या आणि रडणाऱ्या माणसाला फार काळ कोणी आधार देत नाही. कुठं जायचं हे जरी माहीत नसलं तरी कुठून आलो हे नक्की माहीत आहे. त्या पत्त्यावर मी तुला पाठवायची व्यवस्था नक्की करू शकते. तेव्हा काळजी करायची नाही. त्याच क्षणी चित्रालीला टाओ फोडून सांगावंसं वाटलं, जिथून मी आले त्या घरी मी पुन्हा जाऊ शकणार नाही. सोनाली, चित्राली घरी आल्या. सोनालीच्या घरातला थाटमाट आणि त्याहीपेक्षा माणसांची वर्दळ पाहून चित्राली गोंधळून गेली.
एअरपोर्टवर पाय ठेवल्यापासून आणि रमणचा पत्ता नाही हे समजल्या क्षणापासून ती अत्यंत धास्तवलेल्या मनस्थितीत होती. आपलं नाव चित्राली याचा उलगडासुद्धा सोनालीने नावाची चौकशी केल्यावर तिला झाला होता. आता खरं तर एकांत हवा होता. एअरपोर्टवर जेव्हा ती रमणची वाट बघत होती तेव्हा तिला सुरक्षितता हवी होती. आपल्या भोवती जोपर्यंत इतकी माणसं संख्येने वावरतायत तोपर्यंत त्या गर्दीमध्येच आपण सुरक्षित आहोत. तिला ते जाणवलं होतं. आपण आता सुरक्षित आहोत याची खात्री पटल्यावर तिला भोवती माणसं नकोशी झाली. ह्या क्षणी एखाद्या खोलीत एकटं बसायला मिळेल का? सोनालीला तसं सांगता येईल तर किती बरं होईल. पण कसं सांगणार? तुमच्या घरातल्या माणसांचाच मला ह्या क्षणी त्रास होतोय हे कसं सांगायचं? तेवढ्यात सोनाली पुढे येत म्हणाली, वॉश घे, कपडे बदल, चहा कॉफी काय हवंय तर घे. ही सगळी मंडळी आता आपापल्या कामाला जातील. मग घर शांत होईल. तुला निवांतपणा मिळेल. शेवटच्या वाक्याने तिला बरं वाटलं. सोनालीच्या सांगण्यानुसार तिने सगळ्या गोष्टी केल्या आणि सोनालीने दिलेल्या खोलीत तिने पाऊल टाकलं. सोनाली जणू काही तिची गरज जाणून म्हणाली, दार लावून घे आणि कसलाही विचार न करता तासभर पडून राहा. चित्रालीला झोप येणं अशक्य होतं. स्वतःच्या विचारांचा ताण असह्य झाला तेव्हा हवा असलेला आणि त्याप्रमाणे मिळालेला एकांत तिला भयान वाटू लागला. ती खोलीच्या बाहेर आली तेव्हा घरातली वर्दळ नाहीशी झाली होती. बाहेरच्या हॉलमध्ये कोपऱ्यातच एक दिवा लावलेला होता. सोनाली शांत बसली होती, एकटीच. समोर ड्रिंक होती. ये, विस्की घेणार? मी कधी घेत नाही. ओके, बस मग. पहा मी कशी घेते ते. चित्राली बघत राहिली. 1-2 सिप घेऊन झाल्यावर सोनाली म्हणाली, तू ड्रिंक घेत नाहीस ते ठीक आहे, पण यातलं जे आवडेल ते खायला हरकत नाही. तरी चित्राली शांत राहिली. काजूची बशी तिच्यासमोर करीत सोनाली म्हणाली, सतत घाबरणाऱ्या आणि जाता येता रडणाऱ्या माणसांचं हसं होतं. त्याचप्रमाणे उपाशी राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या माणसाकडेही फार काळ कोणी लक्ष देत नाही. बशीतले 3-4 काजू तिने उचलून घेतले. हं, आता बोल. रमण कोण? माझा मित्र. राहतो कुठे? इथंच मुंबईत. कुलाब्यापासून दहिसरपर्यंत हे शहर पसरलेलं आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे इथं 90 लाख माणसं राहत असतील. आपलं घरटं कोणत्या झाडावर आहे हे फक्त पक्षीच ओळखतात. माणसांना मात्र घराचं नाव, रस्त्याचं नाव, पोस्टाची हद्द हे सगळं लागतं. चित्रालीचे डोळे पुन्हा पाणावले, पण तिने निग्रहाने ते पाणी थांबवलं. ते पाहून आपल्याच तंद्रीत हातातल्या विस्कीच्या पेल्याकडे पाहत सोनाली म्हणाली, एखाद्या व्यक्तीला काळाने हिरावून नेलं की माणूस रडतो. स्वतःची प्रचंड फसवणूक झाली की त्या दुःखाची जात वेगळी. जीवाभावाच्या माणसाचा अधपात कशामुळे होणार आहे याची त्याला वेळोवेळी पूर्वसूचना देऊनही त्याच्या टाळक्यात प्रकाश पडत नाही की असेच अगणित अश्रू वाहतात. कारण काही असोत, कधीकधी शुद्ध वात्सल्यापोटीसुद्धा पाण्याचे लोट पापण्यांच्या काठांना भीक घालत नाहीत. तरी चैत्राली लक्षात ठेव, अश्रूंची टिंगल जन्मदात्री आईसुद्धा करते. चित्रालीने चमकून पाहिलं. जाऊ दे, मी सहसा फार बोलत नाही. का म्हणून विचार.
तिच्या उत्तराची वाट न पाहताच पेक संपवीत सोनाली म्हणाली, कुणी ऐकायलाच नसतं, दुसरं काय? मी ऐकते. तावडीत सापडलीस म्हणून का? मी असू दे असू दे, गंमत केली. तू आता काही ऐकू नकोस. एकतर मला स्वतःला इंटरेस्टिंग बोलता येत नाही. दुसरं म्हणजे माझ्याजवळ बोलायला विषयच नसतो. मी बोलते तेव्हा फार रुक्ष बोलते. मला तसं वाटत नाही. कसं? तुम्ही रुक्ष बोलता असं मला वाटत नाही. अनुभवाशिवाय सांगतेस? तुम्ही जे काही बोललात त्याचा कंटाळा नाही आला? समस्येवर मिळणारी उत्तरं किंवा त्याहीपेक्षा समस्या सोडवणारे शब्द नेहमीच ऐकावेसे वाटतात. आणि समस्या ही प्रत्यक्ष सोडवायची असते. तो शब्दांचा विषय नाही, कृतीचा आहे. तरी तुम्ही बोला. काय बोलू? असंच आयुष्याबद्दल. म्हणजे तुमचे अनुभव मला ऐकायला आवडतील. म्हणजे भूतकाळ आला. इतकं बोलून सोनाली विचित्र हसली. तिने स्वतःसाठी आणखी एक पेक तयार केला. का हसलात? मला भूतकाळच नाही. असं कसं होईल? जे आहे ते सांगितलं. तुम्ही मला संध्याकाळी पाहिलं तेव्हापासून मला तेही आठवत नाही. चित्राली आता विलक्षण गोंधळली. माणसं पितात ते हे असंच का सगळं विसरण्यासाठी? मग आपण का पिऊ नये? म्हणजे काही आठवायला नको? रमण, त्याची आसुसलेली नजर, आपलं शरीर पिऊन टाकणारे त्याचे भावूक डोळे, तो स्पर्श, एकांत, आपले केस मोकळे करण्यासाठी त्याची चालणारी धडपड. केस मोकळे होता क्षणी त्या केसांचा पदर स्वतःच्या चेहऱ्यावर पसरवीत तो म्हणाला होता, कभी कभी चित्रपटातल्या अमिताभचा मला हेवा वाटला होता. पण माझ्या आयुष्यातही असा क्षण येऊ शकतो तर? तू म्हणशील तितक्या वेळा मला आयुष्यभर अशीच बरसात करायला आवडेल. रमण त्यानंतर वेडापिसा होईल, खुळा होईल असं आपल्याला वाटलं. पण तो गप्प राहिला. साथ करता करता चुकून हार्मोनियमच्या वर्ज्य स्वराला बोट टेकल्यासारखं झालं. तुला मी आत्ताच्या क्षणाइतकी कायम आवडेल ना? नजर चुकवीत, केसात चेहरा लपवीत रमण म्हणाला, आत्ताचा क्षण खरा. म्हणजे रमण मला आता विसरला असेल? चांगल्या चांगल्या स्वभावाची माणसं अशी विसराळू असतात? ह्या देवतेने ह्या अवाढव्य शहरात आपल्याला निवारा दिला. ना ओळख ना पाळख, पण तिने सुरक्षितपणे मला अल्लद एअरपोर्टवरून उचललं. काही तासांपूर्वीच. पण हिला ते आठवत नाही. तुम्ही असं का म्हणतात? कसं? आठवत नाही म्हणून? असं कसं होईल? तसं सगळं आठवतं म्हणूनच ते लक्षात ठेवायचं नाही. आता तू माझ्यासमोर आहेस. मी तुझ्यासमोर, हे खरं. किती तासांपूर्वी भेटलो ह्या तपशिलाला काय अर्थ आहे? जे बोलायचं ते ह्या क्षणीच बोलावं. काय बोलू? असंच असतं. वर्तमान काळ बोलणारा नसतोच, तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल, त्यातल्या त्यात दुःखाच्या हकीकती, त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. झाडाझुडपात फुलं जशी उगवतात तशी ती बघायची नाहीत. वेगवेगळ्या आकाराची भांडी आणायची, त्या भांड्यात पानाची शय्या करायची आणि मग कर्दळीच्या पानापुढे निशिगंधाला ताटकळत ठेवायचं आणि आफ्रिकन लिलीच्या घोळक्यात गुलाब रोवायचे. त्या काट्याच्या शय्यावर फुलांना डोलायला लावायचं. म्हणायचं इकेबान,
तशी जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. त्या दुःखाचा इकेबाना करायचा. झाड तसं करीत नाही. फुललेल्या फुलाच्या पाकळ्या गळत असतानाच इकडे देठाला नवा हुंकार उमटत असतो. मी तेवढंच मानते. त्याने भागतं. 2च मिनिटापूर्वी वाऱ्याची झुळूक येऊन गेली. ह्याच्या निव्वळ आठवणीने किंवा आता वारं येईल ह्या प्रतीक्षेवर ह्या क्षणी उकडायचं थांबतं का? चित्रालीने मान हलवली. भूतकाळ आणि भविष्यकाळ तसाच असतो, वाऱ्यासारखा. वारा निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही. माणसंच भूतकाळाच्या पारंब्या सोडत नाहीत. जाऊ दे, तू उठ. मी अशीच बसणार. तू आता जेव. यद्दू तुला जेवायला वाढेल. एक मस्त झोप काढ. झोपायच्या क्षणी आता झोपायचं एवढाच विचार खरा. नो पास्ट नो फ्युचर ह्या विचारांसारखा ट्रँक्विलायझर नाही. चित्राली पुन्हा सोनाली समोर येऊन बसली. झोप हवी असताना ती आली नाही की माणूस जसा कातवल्यासारखा होतो, तशी तिची अवस्था झाली होती. आपण बेदम दमलो की आपल्याला गाढ झोप लागेल ह्यासारखे अंदाजही चुकतात. ह्या अनुभवातून ती गेली होती. माणसाच्या शरीराला विश्रांती हवी असतानाही ती त्याला मिळू न देणारी एक कोणती तरी शक्ती असते. निव्वळ थकलेलं शरीर स्वतः स्वावलंबनाने झोपही घेऊ शकत नाही. तिथंही एक अज्ञात दाता असतो. झोप येत नाही का? नाही. काही वाचणार का? चित्राली गप्प राहिली. तिचं वाचनातही मन लागणार नाही किंवा तिला तो मुळातच छंद नसेल असे दोन्ही तर्क करून सोनालीने ते सोडून दिले. येणारे विचार सोडून देण्याची तिला आता सवय झाली होती. एका खिडकीतून पाखरानं यावं आणि खोलीत क्षणच थांबून दुसऱ्या खिडकीतून निघून जावं. तसा कोणताही विचार. पुढच्या क्षणी खोली रिकामी. खिडक्या बंद करून नको असणाऱ्या पाखरांना कोंडायची सवय कधीच गेलेली. खूप लहानपणी वारंवार छळणाऱ्या एका पाखराला तिनं असंच कोंडून टाकलं होतं. हातात टॉवेल घेऊन ती त्या पाखराच्या बरोबरीने खोलीभर पळत होती. पाखरू सिलिंगपाशी, ती जमिनीवर. पाखराला क्षणभर बसून द्यायचं नाही हा तिचा निर्धार. खोलीतल्या खोलीत उडून जेवढं पाखरू दमलं तेवढीच तीही थकली. शेवटी फिरणाऱ्या सिलिंग फॅनच्या तडाख्याने ते पाखरू एका कोपऱ्यात भिरकावलं गेलं. नंतर सोनालीच्या लक्षात आलं की जिवंत पाखराच्या आठवणीपेक्षा मेलेल्या पाखराच्या आठवणी जास्त जिवंत असतात आणि एक पाखरू मेलं तरी पाखरं राहतातच. त्यांचा थवा यायचा तो येतोच. त्यापेक्षा खिडक्या उघड्या ठेवायच्या. तुम्ही काय वाचताय? एक होता काळवर. एक अफाट चरित्र आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यात काय काय घडतं. बोलता बोलता सोनाली थबकली ते चित्रालीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून. काय झालं? तुमचा भूतकाळावर विश्वास नाही ना? घडून गेलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो. मी तिथं गुंतत नाही. पुस्तकात छापलेलं चरित्र म्हणजे भूतकाळच नाही का झाला? तो पुस्तकातल्या माणसाचा. मी वाचन करते ते वर्तमानाचा क्षण सजवण्यासाठी. पटत नाही? मध्येच सोनालीने विचारलं. नाही, मी माझ्याच विचारात होते. म्हणजे रमणच्या? चित्राली गप्प राहिली. कितपत गुंतली आहेस? असं सोनालीने कमालीच्या शांत शब्दात विचारलं.
कसं सांगू? शरीर दिलंस का? सर्वस्व दिलं. चित्राली आपोआप वरच्या स्वरात गेली. सोनाली तितक्यात थंड आवाजात म्हणाली, म्हणजे तेच. नाही हो, नुसतं शरीर म्हणू नका.